हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सरप्राईज उमेदवार मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या उमेदवारीसाठी संजय पाटील येड्रावकरांच्या नावाची चर्चा जोर धरते। आधी धैर्यशील मानेंच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र धैर्यशील यांच्याबद्दल सध्या नाराजीचा सूर असल्याचं बोललं जाते। त्यामुळे आयत्या वेळी नव्या नावांवर सध्या चर्चा सुरू आहे। तसंच संजय पाटील येड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। कोल्हापुरातून विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, खरं तर एक सरप्राईज नाव हे पुढे येत आहे का? अधिकचे अपडेट आहेत काय? नेमकी चर्चा सध्या सुरू आहे हातकणंगले? अगदी बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या अतिशय सरप्राईज घडामोडी म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी संजय पाटील येड्रावकर यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू झालेल्या आहेत। खरं तर संजय पाटील येड्रावकर हे राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू आहेत आणि राजेंद्र पाटील येड्रावकर हे शिरोळमधून आमदार आहेत। खरं तर राजेंद्र पाटील येड्रावकर असतील किंवा संजय पाटील येड्रावकर असतील, हे दोघेही बंधू या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात आणि म्हणूनच कुठेतरी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होतोय की काय, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली। संजय पाटील येड्रावकर यांच्या नावावर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबई असेल, कोल्हापूर असेल, या दोन्ही ठिकाणी चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। चाचपणी करायला सुरुवात झालेली आहे। खरं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी जातीय समीकरण हे प्रचंड महत्त्वाचं असतं, कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्याचाच विचार करून या ठिकाणी महायुती आता संजय पाटील येड्रावकर यांच्या नावाची चर्चा आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात की काय, अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली। मात्र अद्याप ही कुठल्याही नावाची शक्यता किंवा निश्चिती आहे ती महायुतीच्या वतीने करण्यात आलेली नाही। त्यामुळे संजय पाटील येड्रावकर हा देखील पर्याय महायुतीच्या समोर आता नव्यानं उभा राहिलेला आहे। नक्कीच विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।